लहानपणीची उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की घरभर पसरलेला आंब्याचा सुगंध आणि अगदी मनाला तृप्त करणारा, नेहमी आठवण ठेवणारा हा आंब्याचा रस. तुमचा देखील असा काही आंब्याच्या रसाबाबत सुखद अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आयुष पियुषची आजपासून उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे, तर त्यांच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पहिल्याच दिवशी मी छान असा आंब्याचा रस बनवलेला आहे. पिकलेल्या आंब्याचा सुवास आणि अगदी थंडगार असा हा आंब्याचा रस ऐकलं तरी आहा, किती छान आणि सुखद हा अनुभव आहे ना. तुम्हाला देखील हे ऐकल्यानंतर आंब्याचा रस किंवा त्याच्याशी रिलेटेड जर काही आठवलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पाहू शकता अगदी गुळगुळीत आणि परफेक्ट दाटसर असा क्रीमी आपला हा आंब्याचा रस तयार झालेला आहे. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन अगदी तोंडाला पाणी आणणाऱ्या रेसिपीज. त्याचबरोबर अगदी वर्षभर आपण एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता भरपूर टिप्ससहित अगदी परफेक्ट साहित्य प्रमाण, अचूक कृती आणि अगदी हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपीज पाहतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण अगदी गुळगुळीत स्ट्रेक्चर असलेला, गोड, सुगंधी, मऊसर आणि तोंडात टाकताच सुखद अनुभव देणारा आंब्याचा रस कसा तयार करायचा ते पाहूया. आंब्याचा रस करण्यासाठी या ठिकाणी मी हापूस आंबे घेतलेले आहे. आता हा जो आंबा आहे तो छान स्वच्छ धुवून त्यानंतर त्याचा वरील देठाकडील भाग मी काढून टाकलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हलकासा मऊसर करून घ्यायचा. आता आंब्याचा रस करण्याच्या खूप सगळ्या वेगवेगळ्या पद्धती देखील या अगोदर मी यूट्यूबवर शेअर केलेले आहे. तुम्ही जर पाहिलेले नसतील तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणार आहे. अगदी लाईट नसली किंवा तुम्हाला आंब्याचा रस मिक्सरला देखील काढण्याची गरज नाही, अशा पद्धतीचा आंब्याचा रस कसा बनवायचा त्या बाबतीतील एक रेसिपी मागच्या वर्षी मी यूट्यूबवर शेअर केली होती आणि ती रेसिपी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीने. परंतु आज जी पद्धत वापरणार आहे ती पारंपरिक, आजी ज्या पद्धतीने बनवायची त्या पद्धतीचाच मी हा रस बनवणार आहे, किंवा माझी आई देखील त्या पद्धतीने बनवायची तीच पद्धत. आता छान असा अगोदर आपल्याला आंबा छान असा वरील बाजूने सॉफ्ट करून घ्यायचा. त्यानंतर अशा पद्धतीने तो पिळून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने. त्याचबरोबर आंब्याचा रस करण्यासाठी आंबा छान असा पिकलेला असायला हवा. त्यामुळे आंब्याचा रस अशा पद्धतीने जेव्हा हाताने आपण करतो त्यावेळेस तो रस पटपट असा करता येतो. हे पहा, अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला कोळीचा वरील जो सगळा भाग आहे, आंब्याचा गर आहे, तो सगळा आपल्याला काढून घ्यायचा. अशाच पद्धतीने सगळ्या कोळी आपल्याला या ठिकाणी रस काढून झालेला आहे. त्यानंतर जी साल होती त्याचे जे वरील आंब्याचे जे साल होती त्याचे जे आतमधील जो रस होता, आंब्याचा गर होता, तो देखील मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे. आणि आता हा आंब्याचा रस या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेणार. परंतु फिरवताना मात्र एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचा आंब्याचा रस खूप वेळासाठी छान असाच राहील, आंब्याचा रस काळा पडणार आहे. हे आंबे खूप गोड आहेत, त्यामुळे मी खूप जास्त साखर वगैरे फक्त 1.5 चमचा साखर टाकत आहे, कारण आंब्याचा रस हा गोडच खूप छान असा लागतं त्यामुळे. आणि अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकलं, कारण गोडाचा पदार्थ म्हटला तरी मीठ हे टाकायचंच. त्यानंतर हा रस आपण एका बाउलमध्ये सर्व करणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता रस अगदी छान दाटसर क्रीमी कन्सिस्टन्सीवर तयार झालेला आहे. आता हा जो आंब्याचा रस आहे तो खूप वेळासाठी जरी ठेवला तरी तो काळा पडणार नाही, कारण जेव्हा आंब्याचा रस आपण मिक्सरला दळून घेतो त्यावेळेस तो गरम जेव्हा होतो तेव्हाच तो रस काही काळानंतर काळा पडतो. तसं होऊ नये यासाठी रस तुम्ही मिक्सरमध्ये फिरवत असताना अगदी मिक्सर चालू बंद करत फिरवा, म्हणजे तो रस गरम पडत नाही. किंवा तुम्ही यामध्ये एक आईस क्यूब टाकून तो मिक्सरला दळून घेऊ शकता. किंवा गर तुम्ही जेव्हा काढून घेता आंब्याचा त्यावेळेस तो फ्रीजमध्ये ठेवायचा, पूर्ण थंड करून घ्या, त्यानंतर तो मिक्सरला दळून घ्या. त्यामुळे काय होईल की रस गरम पडणार नाही आणि तुमचा रस खूप वेळासाठी छान असा राहील. अगदी छान असा रस माझा तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आंबा जर तुम्हाला खूप जास्त आवडत असेल तर कविताज किचनला सबस्क्राईब करा, कारण आंब्याच्या इथून पुढे आंबा बर्फी वगैरे अशा खूप सगळ्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण पाहणार आहोत. आंब्याचे पापड असतील, आम पापड, अशा खूप सगळ्या रेसिपी तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळणारच आहे. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.